जय हिंद फ्रेंड्स. चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी अविनाश पत्तेवार सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 17 डिसेंबर आज कंबाईन मेन्सची आपली परीक्षा झालेली आहे. या परीक्षेमध्ये जसा ग्रुप बी मेन्सचा पॅटर्न होता, सेम पॅटर्न ग्रुप सी मध्ये आपल्याला बघायला भेटतो. विज्ञानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकूण 20 प्रश्न आपल्याला बघायला भेटतात. त्यामध्ये जनरल सायन्सचे 20 प्रश्न आणि टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड 8 प्रश्न आपल्याला बघायला भेटतात. आज आपण या व्हिडिओमध्ये जनरल सायन्सचे जे 12 क्वेश्चन आलेले आहेत त्याचा अनालिसिस आपण करू. आता हा लेक्चर जो आहे ज्यांनी परीक्षा दिलेला आहे त्यांच्यासाठी पण महत्त्वाचा आहे आणि जे पुढे चालून कंबाईनची तयारी करताय, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पदासाठी तयारी करताय त्यांच्यासाठी सुद्धा हा लेक्चर हेल्पफुल असणार आहे. कारण आता सायन्स हा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्व परीक्षेला पण आहे आणि मुख्य परीक्षेला पण आहे. आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस जर बघितलं विज्ञानाचा तर जवळपास आपल्याला सारखा बघायला भेटतो. त्यामध्ये फक्त टेक्नॉलॉजीचा भाग हा एक्स्ट्रा आपल्याला ऍड झालेला आहे. मुख्य परीक्षेला आपल्याला 4 पार्ट आहेत. प्लांट, त्यानंतर झूलॉजी आहे, फिजिक्स आहे आणि केमिस्ट्री. याच्यावर बघितलं तर 3 प्रश्न आपल्याला ग्रुप सी मेन्सला आणि ग्रुप बी मेन्सला बघायला भेटतात. तर चला मित्रांनो, आपण ग्रुप सी मेन्स 17 डिसेंबरला जे झालेली आहे त्याचे क्वेश्चन आयोगाने कशा प्रकारे विचारलेला आहे ते आपण डिस्कस करू. चला तर मग क्वेश्चन कडे जाऊ आपण. आय थिंक क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित दिसतच असतील, तरी पण याला मी थोडंसं झूम करण्याचा प्रयत्न करतो कारण आपण एकदम तात्काळ लेक्चर या ठिकाणी अरेंज केलं, त्यामुळे पीपीटी वगैरे आपण काही बनवलं नाही. आयोगाचा जो पेपर आहे तोच आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल. क्वेश्चन नंबर 71 पासून या ठिकाणी स्टार्ट होतो. माझ्याकडे जो पेपर आहे या पेपरचा जर आपण विचार केला तर हा पेपर आहे मित्रांनो सेट ए. सेट ए मध्ये क्वेश्चन नंबर 71 पासून सायन्स स्टार्ट होतो. त्यामध्ये पहिला क्वेश्चन जो आहे 71 नंबरचा, तर जे भौतिक राशी आहेत आणि त्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाच्या जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला आहे. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत तर त्या मोजण्यासाठी उपकरणाच्या जोड्या विचारलेल्या आहेत. यामध्ये बघू आपण 4 ऑप्शन आहेत. हवेचा दाब आहे, त्याला आपण एअर प्रेशर बोलतो, वाऱ्याचा वेग, भूकंपाची तीव्रता आणि आवाजाची तीव्रता. आता काही वेळेस आपण कॉमन सेन्स लावून सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. सिंपल क्वेश्चन होता हा, खूप असा ट्रिकी आहे असं नाहीये, फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणू शकतो आपण. तर आवाजाची तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी ऑफ साऊंड हे मेजर करण्यासाठी डेसिबल युनिट आहे, म्हणजे डेसिबल मीटर हे उपकरण आपण वापरू शकतो. म्हणजे ड च 1 आहे. मग ड च 1 असणार ऑप्शन नंबर 3 आणि 4 आहे, म्हणजे 1 आणि 2 हे ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होतं. त्यानंतर सी च बघू. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी या ठिकाणी सिस्मोमीटर आहे. सी च 2 बरोबर आहे. सी च 2 दोन्ही ऑप्शन मध्ये बरोबर आहेत. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी आपण ॲनिमोमीटर वापरतो. ॲनिमोमीटर लक्षात ठेवा, ॲनिमोमीटर म्हणजे बी च 4 आणि बी च 4 असणार ऑप्शन नंबर 4, म्हणजे क्वेश्चन नंबर 71 त्याचं आन्सर येईल ऑप्शन नंबर 4. ओके, नेक्स्ट आपण जाऊ पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा क्वेश्चन काय सांगतो बघू आपण. क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72 आपण बघू. खालील विधाने विचारत घ्या. खालील विधाने विचारत घ्या. आता जे विद्यार्थी एक्झाम दिले असतील त्यांना तर आन्सर पाहायचंच आहे, गडबड आहे, तर त्यांनी थोडंसं या ठिकाणी व्हिडिओला पुढे घेऊन सुद्धा बघू शकतात. फक्त आन्सर बघायचा आहे. पण आपला जो नवीन जो क्राऊड आहे ज्यांना या ठिकाणी ग्रुप बी मेन्स किंवा ग्रुप बी ग्रुप सी ची एक्झाम द्यायची आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी मी डिटेलमध्ये थोडंसं अनालिसिस करतोय. यामध्ये बघा प्रश्न काय विचारला, तर हा क्वेश्चन आहे लाईट या टॉपिकवर मित्रांनो. आणि लाईट हा टॉपिक आपल्याला एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे पहिला क्वेश्चन सुद्धा फिजिक्सचा होता आणि सेकंड नंबरचा क्वेश्चन हा सुद्धा फिजिक्सचा आहे. क्वेश्चन काय सांगतोय की ज्या माध्यमाचा अपवर्तनांक निर्देशांक म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम, अपवर्तनांक निर्देशांक याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बोलतो, प्रकाशाच्या वारंवारतेवर, प्रकाशाची वारंवारता म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असतो तिथे प्रकाशाचे विकरण होते. आता यामध्ये
पहिलंच वाक्य जर आपण बघितलं, हे अर्ध वाक्य जेव्हा आपण बघतोय, ज्या माध्यमाचा अपवर्तनांक निर्देशांक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा प्रकाशाच्या वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी अवलंबून असतो, तिथे प्रकाशाचे विकिरण, या ठिकाणी शब्द वापरलाय विकिरण, आणि विकिरण या शब्दाचा अर्थ होतो मराठीमध्ये स्कॅटरिंग ऑफ लाईट. काय होत असतो? स्कॅटरिंग ऑफ लाईट. आणि इंग्लिश मध्ये बघा, dispersion of light arise where the refractive index of medium is frequency dependent. इथे शब्द कोणता वापरला? डिस्पर्शन वापरलेला आहे. आणि इथे या ठिकाणी मराठीमध्ये काय आहे? विकिरण आहे. म्हणजेच मराठी आणि इंग्लिश मध्ये जे ट्रान्सलेशन झालेलं आहे, ट्रान्सलेशन मध्येच आपल्याला इथे प्रॉब्लेम बघायला भेटतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जो आहे, एक तर या ठिकाणी आयोगाचं ही मिस्टेक आहे, आपण असं सांगतो. ओके, बहुते काहीच्यात काही मोठी गोष्ट नाहीये, पण विषय असा आहे की याचं नेमकं आन्सर काढायचं आहे. तर या ठिकाणी हा तर हे अ जो आहे मराठी आणि इंग्लिश मध्ये चुकीचं वाक्य आहे, बरोबर आहे. म्हणजे मराठीमध्ये काय वापरलेला या ठिकाणी शब्द जो आहे आयोगानं या ठिकाणी जो शब्द वापरलाय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज फ्रिक्वेन्सी डिपेंडंट. लक्षात घ्या मित्रांनो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असते ना, प्रकाशाचे अपवर्तन आपण शिकवत असतो. प्रकाशाचे अपवर्तन कधी पण फ्रिक्वेन्सीवर डिपेंड होत नाही, किंवा प्रकाशाचे अपवर्तन होत असताना फ्रिक्वेन्सी चेंज होत नाहीये. तसंही या ठिकाणी हा जो आहे ए, हा या ठिकाणी कॅन्सलच होतोय. आणि बीच जर बघितलं तर सर्व पदार्थ माध्यमाचे विकिरण करणारे आहेत, म्हणजेच ऑल मटेरियल मीडियम आर डिस्पर्टिव्ह. डिस्पर्शन म्हणजेच काय की प्रकाशाचा किरण जेव्हा पार्टिकलवर येऊन आढळतो तर तो चहूबाजूने काय होत असतो? पसरतो. मग सर्व प्रकारचे मीडियम असतील, म्हणजे सर्व प्रकारच्या माध्यमाचे कण असू शकतात, ते गॅसेस असू शकतात, लिक्विड असू शकतात. ओके, कोणतेही पार्टिकल काय करतात? लाईटचं डिस्पर्शन करत असतात. आणि फक्त निर्वात पोकळीत विकिरण करणार नाहीये. म्हणजे जी निर्वात पोकळी जी आहे त्यामध्ये या ठिकाणी लाईटचं काय होत नाही? स्कॅटरिंग होत नाही. म्हणजे या ठिकाणी ब का आहे? बरोबर आहे. म्हणजे 72चं आन्सर बघितलं तर फक्त ब येतं. 72चं काय येतं? फक्त ब. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 73 नंबरचा क्वेश्चन. 73 नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73. मायोपिया हा लघु दृष्टीदोष असून या कारणामुळे होतो. मायोपिया हा लघु दृष्टीदोष आहे. लघु दृष्टीदोष, नियर साइडनेस. आता आपण रिव्हिजन सेशन जे घेतले ना पोरांनो, बघा जे 4 तासाचं रिव्हिजन सेशन घेतले ना, तर त्यामध्ये बऱ्यापैकी प्रश्न आपले या ठिकाणी आलेले आहेत. त्याच उद्देशाने आपण हे रिव्हिजन सेशन घेतलं होतं. तर बघा, मायोपिया जो आहे, मायोपिया हा लघु दृष्टीदोष असून तो या कारणामुळे होतो असं विचारलेलं आहे. मायोपियामध्ये काय होत असतं की मायोपिया लघु दृष्टीदोष, याचा अर्थ काय होत असतो? मायोपियाचा अर्थ काय होत असतो? लघु दृष्टीदोष. ओके, म्हणजेच जवळची दृष्टी याच्याकडे असते, जवळील वस्तू व्यवस्थित दिसतात, पण दूरवरील वस्तू यांना काय व्यवस्थित दिसत नाही, तर आपण या ठिकाणी काय बोलतो? मायोपिया. मग मायोपिया या आजारामध्ये जेव्हा दूरवरील वस्तूपासून येणारे प्रकाशाचे किरणे ज्या वेळेस आपल्या लेन्सवर पडतात, आपल्याकडे जे कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्याच्यावर पडतात, आणि त्याचं कन्व्हर्जन जेव्हा होत असतं, कन्व्हर्जन काय होत असतं? रेटिनाच्या अलीकडेच होत असतं. म्हणजे इमेज फॉर्मेशन जे आहे, इमेज फॉर्मेशन कुठं होत असते? रेटिनाच्या अलीकडे इमेज फॉर्मेशन होत असते. ओके, इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड इन फ्रंट ऑफ द रेटिना. रेटिनाच्या समोर, म्हणजे 1 नंबरचं बरोबर आहे. आर यू गेटिंग? समजताय? ओके, हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. सोडियमची अणू जो आहे, सोडियम अणू, द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11 असं लिहितो आपण. ॲटॉमिक नंबर 11 लिहितोय. आणि त्याचा वस्तुमानांक जो आहे तो 23 आहे. सोडियम 11 23. तर त्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या विचारलेली आहे. सोडियम 11 23. याच्यामध्ये जर बघितलं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या आपल्याला विचारलेली आहे. बघा, ॲटॉमिक नंबर जो आहे Z = 11,
तो काय सांगत असतो, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या, म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय असतो, ॲटॉमिक नंबर. म्हणजेच प्रोटॉनची संख्या किती झाली, 11. आणि तर जेवढे प्रोटॉन असतात ना तेवढेच काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे प्रोटॉन 11, इलेक्ट्रॉन 11. आणि न्यूट्रॉनची संख्या बघितली तर या ठिकाणी बघा ॲटॉमिक मास नंबर किती सांगितलेला आहे, 23. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच काय असतं, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग न्यूट्रॉनची संख्या जर कधी पण काढायची असेल तर लक्षात ठेवायचं, ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर करायचा. म्हणजे किती होईल या ठिकाणी, 23 मायनस 11. 23 मायनस 11 काय होईल, 12. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या 12 आहे. ओके, न्यूट्रॉनची संख्या 12. ओके, न्यूट्रॉनची संख्या 12 आणि इलेक्ट्रॉनची संख्या 11, हे बरोबर आहे. ओके, हे चूक आहे, 12 प्रोटॉन 12 इलेक्ट्रॉन. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. हा या ठिकाणी एकदम इझी क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही. आता यामध्ये जर बघितलं तर अमोनिया, क्लोरीन, हायड्रोजन सल्फाइड याच्यामुळे जे आहे वायूमध्ये प्रदूषण होतं. आणि नायट्रोजनचे जे काही दुसरे नायट्रोजन ऑक्साइड्स वगैरे आहेत त्यांच्यामुळे सुद्धा प्रदूषण होतं. पण जेव्हा प्युअर फॉर्ममध्ये नायट्रोजन आहे तर त्याच्यामुळे प्रदूषण होत नाही असं आपण या ठिकाणी बोलू. याचं संभाव्य उत्तर मी या ठिकाणी 3 देतोय आणि यावर आयोग काय म्हणतं हे सुद्धा आपण बघू. पण सध्या या ठिकाणी याचा आन्सर जे असेल ऑप्शन नंबर 3. खालीलपैकी कोणता क्षार पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात. लक्षात ठेवा, मी वारंवार बोलत असतो मित्रांनो की PYQ किती महत्त्वाचे असतात. कारण काही क्वेश्चन आयोग त्या ठिकाणी डायरेक्टली रिपीट करतो ना. हा 2 वेळेस क्वेश्चन आयोगाने रिपीट केलेला आहे. तुम्ही जर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करताय ना तर हा क्वेश्चन आयोगानं डायरेक्टली काय केलेला आहे, रिपीट आहे तसाच्या तसा. आणि याचा आन्सर काय होत असतं, NaOH नायट्रोजन हायड्रॉक्साईड. म्हणजे या ठिकाणी धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा जो आहे तो या ठिकाणी क्षार किंवा पेट्रोलियमचं शुद्धीकरणामध्ये वापरतात. हे धुण्याचा सोडा, वॉशिंग सोडा आहे. याचा आन्सर काय आहे, वॉशिंग सोडा. याच्यामध्ये काहीच डोकं नाहीये, डायरेक्टली PYQ आहे, फॅक्च्युअल कंटेंट आहे. याचा आन्सर सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर 77. क्वेश्चन नंबर 77 तुमच्या समोर आहे. क्वेश्चन नंबर 77. क्वेश्चन नंबर 77 हा आहे तुमच्या समोर. खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे. ओके, animal of which phylum contains open circulatory system. जेव्हा आपण रक्ताभिसरण संस्था बघत असतो म्हणजे जे आपले काही 11 फायलम आहेत जे नॉन कॉर्डेट्स, तर असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये आपण जेव्हा रक्ताभिसरण संस्थेचा विचार करतो तर सर्वात प्रथम रक्ताभिसरण संस्था कोणत्या संघात बघायला भेटते, ॲनालिडामध्ये. ॲनालिडा. आणि ॲनालिडामध्ये जे रक्ताभिसरण संस्था आहे ही कशी आहे, ॲनालिडामध्ये क्लोज्ड ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आणि त्यांच्या रक्ताचा रंग लाल असतो. त्याच्यामध्ये हिमोयुरिथ्रिन वगैरे पिगमेंट्स असतात, हे आपण बघितलेलं आहे. आर्थ्रोपोडाकडे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम असते, त्यांच्यामध्ये जे रक्त आहे तर रक्त कसं असतं, रंगहीन असतं, कीटक वगैरे जे आहेत. आणि त्यांच्याकडे खुली रक्ताभिसरण संस्था असते. कोणती, खुली रक्ताभिसरण संस्था. आणि जे सायक्लोस्टोमाटा आणि पायसेस हे जे आहेत हे व्हर्टिब्रेटामध्ये येतात आणि त्यांच्याकडे बंद रक्ताभिसरण संस्था आहे. तर ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम कोणाकडे आहे, आर्थ्रोपोडाकडे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 78 बघा, खालील जोडा सस्तनी प्राण्याचे प्रकार बघा. आता हा क्वेश्चन थोडासा मी बोलू शकतो की थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता किंवा खूपच जास्त फॅक्च्युअल क्वेश्चन या ठिकाणी विचारून टाकला आयोगानं. पण तरी पण बघा, आय डोंट नो मी तुम्हाला या ठिकाणी क्लासमध्ये सांगितले नाही किंवा सांगितलं पण असेल तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही जर बघत असाल तर, जे सस्तनी प्राणी आहेत ना पुरानो, सस्तनी प्राणी किंवा त्याला आपण मॅमल्स बोलतो, तर त्याचे आपण 3 प्रकार पाडतो बघा. 3 प्रकार. सगळ्यात सुरुवातीचे जे आहेत, सर्वात सुरुवातीचे त्याला आपण या ठिकाणी प्रोटोथेरिया असं बोलतो, प्रोटो. ओके, प्रोटोथेरिया. त्याच्यानंतर दुसरे आहेत मेटाथेरिया, मेटा. आणि त्यानंतर आहेत युथेरिया. जो प्रोटोथेरिया गट आहे, प्रोटोथेरिया हा जो गट आहे याच्यामध्ये याच्या ठिकाणी कोणते सस्तनी प्राणी आहेत,
की अंडी घालणारे सस्तनी प्राणी आहेत. अंडी घालणारे सस्तनी प्राणी कुठे आहेत? प्रोटोथेरियामध्ये. आणि मेटाथेरियामध्ये बघितलं तर असे आहेत की जे अपरिपक्व पिलांना जन्म देतात. आणि अपरिपक्व पिलांना जन्म देतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं होतं, एक सांगितलं होतं कांगारू एक, आणि इथं प्लॅटिपस सांगितलं होतं. मग अपरिपक्व पिलांना जन्म देतो कांगारू, आणि कांगारूचंच नाव काय आहे तर या ठिकाणी मॅक्रोपस हे कांगारूचं नाव आहे. लक्षात ठेवा, मॅक्रोपस. म्हणजेच अचं ऑप्शन काय येत असतं? 2. आणि अचं 2 असणारं हे एक पहिलंच ऑप्शन आहे, त्यामुळं त्याच्याहून आपण या ठिकाणी एक करू शकतो. ह्या मॅक्रोपसलाच कांगारू असं बोलतात. आय थिंक मी सांगितले नाही, मला माहिती नाही, पण या कांगारूलाच मॅक्रोपस बोलतात. लक्षात ठेवा. ओके, कांगारू. अशा प्रकारचे क्वेश्चन म्हणजे 10-12 क्वेश्चन मध्ये या ठिकाणी एखादी क्वेश्चन असा आला पण तो जर जमला जरी नाही तरी टेन्शन घ्यायचं नाही. ओके, हा क्वेश्चनला जर येत असेल, तुम्ही जर एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकत असाल तर सॉल्व्ह करायचं, नाहीतर असे क्वेश्चन डायरेक्टली स्किप सुद्धा एखादी क्वेश्चन केला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. लक्षात ठेवायचं, इथं विनाकारण निगेटिव्ह मार्क करून घेण्यामध्ये काही अर्थ नाहीये. क्वेश्चन नंबर 78. त्यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर 79. पुढचा क्वेश्चन आपला आहे, नेक्स्ट पेजवर आहे आपल्या, क्वेश्चन नंबर 79. आता क्वेश्चन नंबर 79 जर बघितला, डायरेक्टली हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. डायरेक्टली रिपीट झालेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय सांगतोय? टॅक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक कोण आहे? टॅक्झॉनॉमी वर्ड इज गिवन बाय. ओके, लेक्चर मध्ये पण मी सांगितलेलं आहे टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, टॅक्झॉनॉमीचा जनक कोण, टॅक्झॉनॉमी हा शब्द कोणी दिला, तर टॅक्झॉनॉमी हा शब्द कोणी दिला? एपीडी कॅन्डोले. म्हणजेच याचं जे आन्सर येतं तर या ठिकाणी एपीडी कॅन्डोले म्हणजे फक्त सी, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 3 कसा आहे? ऑप्शन नंबर 3 जो आहे तो एकदम बरोबर आहे. त्यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर, हे रिवाइज सेशन मध्ये बघा, रिवाइज सेशन आपण जे घेतलं होतं ना 4 तासाचं, तर डायरेक्टली 6, 7, 8 क्वेश्चन आपल्याला डायरेक्टली इथून बघायला भेटतात. डायरेक्टली बोलतो मी, तुम्ही परत सुद्धा एक चाणक्य फाउंडेशनच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण सुरुवातीला वनस्पती शास्त्र शिकवलं होतं. वनस्पती शास्त्र, त्याच्यानंतर प्राणीशास्त्र, त्याच्यानंतर रसायनशास्त्र. वनस्पती शास्त्राचं जर बघितलं ना तर तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन आलेले आहेत, आणि प्राणीशास्त्राचे या ठिकाणी 2 क्वेश्चन. फक्त मॅमल्सचा जो क्वेश्चन होता तो या ठिकाणी मी एक्सप्लेन केला नव्हता, बाकीचे 2 क्वेश्चन इथूनच आपल्याला बघायला भेटतात. हा सुद्धा क्वेश्चन मी या ठिकाणी रिव्हिजन सेशन मध्ये आपण बघितला होता. त्यानंतर बघा, भातावरील खैरा हा रोग जो आहे, ओके, खैरा डिसीज ऑफ राईस, हा कशाच्या डिफिशियन्सीमुळे होत असतो, तर तो या ठिकाणी झिंकच्या. हा सुद्धा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. आणि रिव्हिजन सेशन मध्ये आपण सुरुवातीलाच जेव्हा आपण रिव्हिजन सेशन स्टार्ट केलं तर त्यामध्ये मी तुम्हाला प्लांटच्या बाबतीमध्ये काय शिकवलं होतं लक्षात ठेवा. प्लांट न्यूट्रिएंट आणि प्लांट डिसीज आणि प्लांटचं क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लांटवर 3 क्वेश्चन येणार, आणि 3 क्वेश्चन इथंच आले. एक आला प्लांटच्या क्लासिफिकेशनवर आणि 2 आले प्लांटच्या डिसीजवर. प्लांटच्या न्यूट्रिएंटवर प्रश्न या ठिकाणी ग्रुप बी मेन्सला आला, म्हणजे इथंच याच भागामध्ये प्रश्न खेळत आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर चला, म्हणजेच या झिंकच्या कमतरतेमुळे होतं. त्यानंतर वनस्पतीच्या गटाचे योग्य विधारण जुळवा, म्हणजे शेवालामध्ये कोण येतात, ब्रायोफायटा कोण, टेरिडोफायटा कोण, अनावर्तबीजी कोण. हा सुद्धा क्वेश्चन आपल्या लाईव्ह सेशन मध्ये खूप कमी एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं लाईव्ह सेशन मध्ये, ठीक आहे ना, 4 तासाचा आपला जो झाला. ओके, तर डायरेक्टली तेवढं जरी केलं असतं ना पोरांनो तर तुमचे 7-8 क्वेश्चन तिथून बनले असते. सिंपल बघा, शेवाल म्हणजे या ठिकाणी कोण येतं? क्लॅमिडोमोनास. ओके, या ठिकाणी क्लॅमिडोमोनास जो आहे तो या ठिकाणी शेवाल आहे. ब्रायोफायटामध्ये कोण येतो? फ्युनेरिया. त्यानंतर टेरिडोफायटामध्ये कोण येतो? लायकोपोडिस. यामध्ये मायक्रो आणि मॅक्रोलिफ सांगत होतो त्यावेळेस, समजून सांगितलं तुम्हाला मी. आणि अनावृत्त बीजीमध्ये कोण येतो? सायकस, पाईन ट्री, थुजा, हे जे वनस्पती आहेत, ओके, हे कुठे येतात? अनावृत्त बीजी वनस्पतीमध्ये येतात. म्हणजेच याचं ऑप्शन जे आहे अ च 4 या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन आपल्याला बघायला भेटतं. ब च 3, सी च 2 आणि डी च 1. 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट आपण क्वेश्चन या ठिकाणी बघू शकतो. आय थिंक क्वेश्चन नंबर 80 झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवर आहे आपला क्वेश्चन नंबर 81, आय थिंक सो. ओके, 82 शेवटचा क्वेश्चन. खालील पैकी हा क्वेश्चन थोडासा झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके, बघा, खालील
पैकी वनस्पतीचे रोग व त्याचे कारक जीव यांची अयोग्य जोडी ओळखा. वनस्पतीचे रोग आणि त्याचे कारक जीव. बघा, लिंबू वर्गीय फळावर बघितलं तर या ठिकाणी जो सायट्रस कॅन्कर जो आहे हा झॅन्थोमोनास सिट्रीमुळे होतो, बरोबर आहे. गव्हावरील तांबोरा, आता गव्हावरील तांबोरा जो आहे ना त्याला आपण रस्ट ऑफ इट हा या ठिकाणी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्सला पण आला, प्लांट डिसीजवर प्रिलिम्सला. ओके, पण प्रिलिम्सला काय विचारलं, कोणा निमाटेडामुळे होत असतो, कोणत्या अस्केलमिंथिसमुळे होतं, असा प्रश्न प्रिलिम्सला आहे तुम्हाला, ग्रुप बी प्रिलिम्सला. आणि मुख्यला पण बघायला भेटतो गव्हावरील तांबोरा जो आहे त्या ठिकाणी. पण या ठिकाणी पिक्सानिया ग्रामिनीज हा जीवाणूमुळे विचारलेला आहे, हा जीवाणू आहे. ओके, तर या ठिकाणी म्हणजेच गव्हावरील तांबोरा जो आहे ना तो हा निमॅटोडामुळे सुद्धा होतो. एक्झाम्पल लक्षात ठेवा. बाजरीवरील आर्गट त्या ठिकाणी सर्कोस्पोरा पर्सोनाटा हे विचार, हे चुकीचं आहे. सर्कोस्पोरा पर्सोनाटा याच्यामुळे कोणता होत असतो तर या ठिकाणी भुईमुगवर होणारा जो टिका डिसीज आहे ना, टिका डिसीज ऑफ ग्राउंड नोट यामुळे होत असतो. हे डायरेक्टली तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये जा. त्यामुळे सुरुवातीलाच हे सगळे डिसीज मी तुम्हाला दिले, म्हणजे त्या ठिकाणी 3 नंबरचं चूक आहे. आणि उसावरचा लाच जो आहे त्याला आपण रेड रूट ऑफ शुगर क्रेन तर या ठिकाणी कोलिटोट्रायकम फ्लॅक्टम याच्यामुळे होत असतो. हे 4 नंबरचं बरोबर आहे, 3 नंबरचं चुकीचं आहे. अशा प्रकारचे हे 12 क्वेश्चन होते. 12 क्वेश्चन मध्ये बघितलं तर 11 क्वेश्चन आपल्याला हाती लागू शकतात असे होते. फक्त एकच क्वेश्चन सोडला तर तो सुद्धा जर वाचण्यात आला असेल कुठं तर तो सुद्धा ह्या ठिकाणी क्वेश्चन येऊ शकला असता. म्हणजे अशा प्रकारचा हा ग्रुप सी मुख्य परीक्षा 17 डिसेंबरचे सामान्य विज्ञानाचे प्रश्न होते. नक्कीच जे विद्यार्थ्यांनी लाईव्ह सेशन केले असतील, जे विद्यार्थ्यांनी माझं ऑफलाईनचे सेशन ऑनलाईनची बॅच केली असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की सायन्सचा पेपर कसा गेला आहे आणि तुम्हाला आपल्या जे लेक्चर्स आहेत त्याचा फायदा झालेला आहे का नाही. ओके, थँक्यू सो मच. ओके, भेटूया परत असंच आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवर. ओके, थँक्यू.